मी आहे सोनम. तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक सुंदर गोष्ट, जिचे नाव आहे सावत्र आई. एका गावामध्ये ना सर्वजण खूप छान राहत असतात. एकमेकांना मदत करत असतात आणि त्याच गावात एक वृद्ध आजी असते. तिचा एक मुलगा नवनाथ आणि त्याच्या 2 छोट्या मुली मीनू आणि सोनू. असे ते कुटुंब राहत असते. नवनाथच्या धाकट्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच त्या मुलांची आई आजारपणात मरण पावते. वृद्ध आजी आणि नवनाथ यांनी त्या दोघी मुलींना खूप प्रेमाने वाढवले. आता दोघी शाळेत जाऊ लागतात. तेव्हा त्यांची आजी देवाघरी जाते. फक्त नवनाथ घर आणि मुलांची काळजी घेत असे. कधी-कधी शेजारचेही शक्य तेवढी मदत त्यांना करत असे. मुलींची जबाबदारी आणि नोकरी करणं खूप कठीण झाले होते त्याला. एकदा सर्व नातेवाईक आणि सर्वांनीच मिळून नवनाथला समजून सांगितले, की मुलींना आईची गरज आहे. त्यांना एकट्याने वाढवणं खूप कठीण आहे. सर्वांचे म्हणणे समजून घेऊन आणि मुलींच्या सुखासाठी नवनाथने दुसरे लग्न केले. मीनू आणि सोनू. सुरुवातीला आई मिळाल्याचा त्यांना खूप खूप आनंद झाला. परंतु नंतर कळले की त्यांची आई इतर आईसारखी नव्हती. ती त्यांच्या वडिलांसमोर त्यांच्याशी खूप दयाळूपणे, प्रेमाने वागत होती. आणि वडील कामावर गेल्यावर सोनू आणि मीनूची नवीन आई शारदा दोन्ही मुलींना रागाने ओरडत असे. घरकाम सर्व लवकर पूर्ण करा आणि तुम्ही दिवसभर खेळत असता. मी एकटीच काम करते. तुमचे खूप लाड झाले आणि हे लाड माझ्याकडे नाही चालणार. आणि हो, तुम्ही जर काम केले नाही, तर तुम्हाला जेवण मिळणार नाही. समजलं ना? आणि माझ्याविषयी वडिलांना काहीही सांगायचं नाही. आणि मग त्या बिचाऱ्या दोघी मुली घरातले काम करतात आणि दमून जातात आणि तरीसुद्धा अभ्यास पण करतात. त्यांना खेळण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि हे सर्व शेजारच्यांच्या लक्षात येते आणि ते जमेल तसं नवनाथला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण नवनाथ अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण त्याची पत्नी त्याच्या डोळ्यासमोर दोन्ही मुलींची खूप प्रेमाने काळजी घेत असे. आणि एकदा काय होते, मीनू आणि सोनू त्यांच्या वडिलांबरोबर खेळत असताना आणि त्यांची आई बाहेर गेलेली असताना सोनू आणि मीनू त्यातील मीनू वडिलांना विचारते, "बाबा, तुम्ही नवीन आईला का आणली? तुम्ही का आणलीत तिला? तिला तर आम्ही अजिबात आवडत नाही. ती आमचा खूप राग करते आणि कधीच प्रेमाने वागत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही तिचं सर्व ऐकतो आणि तिला कामात मदत पण करतो. खेळायला पण नाही जात. तुम्हाला तुम्हाला पण आता आम्ही आवडत नाहीये का बाबा? सांगा ना." नवनाथ आश्चर्यचकित होतो आणि उत्तर देतो, "अरे, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही दोघे माझ्या लाडक्या मुली आहात. आज तुम्ही असे का बोलत आहात? काय झालं? आईबद्दल राग आला आहे का? पण असं आईबद्दल बोलू नये. ती तुम्हा दोघांची किती काळजी घेते, किती प्रेम करते मी डोळ्याने पाहिलं आहे. असं बोलू नये. कुणा दुसऱ्याचं ऐकून असं बोलू नये हां. ती तुमची आई आहे ना आणि किती काळजी घेते ती. मी पाहिलं आहे." आता मात्र मुली निराश होऊन शांत बसतात. नवनाथ गपचूप टीव्ही पाहत बसतो. त्याचा ह्या गोष्टींवर विश्वास नसतो त्यामुळे तो शांतपणे टीव्ही पाहू लागतो. आणि थोड्या वेळाने नवनाथची पत्नी शारदा बाहेर गेलेली होती ती घरी येते आणि सर्वांना प्रेमाने जेवण देते. सोनू आणि मीनू बरोबरही
प्रेमाने बोलते, लाड करते आणि या सर्वाची या दोघींना तर सवय झालेली होती. त्यांना हे आपल्या आईचे नाट्य समजलेले होते. पण त्यांना या गोष्टीचे दुःख होते, की आपण आपल्या वडिलांना हे समजून सांगू शकलो नाही आणि सत्य त्यांना समजत नाहीये. त्यामुळे त्या दोघीही दुःखी होत्या. आणि असेच काही दिवस झाल्यानंतर एके दिवशी नवनाथ कामावर निघून जातो. तो निघताच शारदा मोठ्याने ओरडते. मीनू आणि सोनू घाबरून समोर येतात तिच्या आणि ती म्हणते, "प्रत्येक वेळेला सांगायची गरज आहे का? पटापट कामं करा." आणि त्या दोघी एकही शब्द न बोलता काम काम करू लागतात. एक जण झाडू काढते, एक जण भांडी धुते, कपडे धुते. शारदा नेहमीप्रमाणे जेवताना टीव्ही पाहू लागते. नवनाथला वाटेतच त्याचा एक खूप जवळचा मित्र भेटतो, जो खूप दिवसांनी भेटलेला असतो. नवनाथ त्याला म्हणतो, "अरे, तू इतक्या दिवसांनी आला आहेस आणि इतक्या लांब आला आहेस. चल, आता तू घरी चल. माझ्या घरी जाऊया आणि त्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर मी परत कामाला जाईल." आणि ते दोघेही घराजवळ येतात. दार उघडेच असते. दोघेही आत येतात. समोरचे दृश्य पाहून स्तब्ध होतात. समोरच नवनाथच्या सुंदर छोट्या-छोट्या मुली काम करून दमून गेलेल्या होत्या. हे काय आहे? नवनाथचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच्या लाडक्या मुली घरकाम करताना त्यांची झालेली अवस्था पाहून नवनाथचे डोळे अश्रूने भरून येतात. तो अतिशय रागाने शारदाला हाक मारतो. शारदा घाबरून बाहेर येते आणि म्हणते, "आज आज तुम्ही लवकर घरी आलात?" नवनाथ तिला रागाने म्हणतो, "मला काहीही प्रश्न विचारू नकोस आणि आधी आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती हो, निघून जा." आणि तो तिचा हात धरतो आणि तिला निघून जाण्यास सांगतो. "तू माझ्या इतक्या छोट्या निष्पाप मुलींना इतका त्रास दिला आहेस? हं? तू मला फसवलंस. मी यांना सांभाळण्यासाठी तुला इथे आणलं होतं. माझी चूक झाली. तुझ्यावर मी विश्वास ठेवला. तू इथून निघ." शारदा रडू लागते आणि माफी मागते. "मला माफ करा. मला एक संधी द्या. मी पुन्हा असं नाही करणार. चांगली आई होऊन दाखवेल मी." पण नवनाथ काही सुद्धा ऐकत नाही. तो आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेतो. "माझ्या चुकीमुळे तुम्हा दोघींना खूप त्रास झाला. मी मी काळजी घेईल तुम्हा दोघींची. मी सांभाळेल तुम्हाला." घरी आलेला तो मित्रही म्हणतो, "खरंच या छोट्या मुलींचा किती छळ केला आहे तुझ्या नवीन बायकोने. हे योग्य नाही केले तिने." आणि तो निघून जातो. इकडे शारदा इकडे-तिकडे पाहत दूरपर्यंत चालत जाते आणि तिथेच तिला एक मंदिर सापडते. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप झालेला असतो. ती रडू लागते. मंदिरमध्ये देवाची क्षमा मागते आणि तिकडेच ती बसून राहते. नवनाथ आपल्या मुलींना घरात थांबवून कामावर निघून जातो आणि काही क्षणातच सोनू आणि मीनू घरातून बाहेर पडतात आणि आपल्या सावत्र आईला शोधू लागतात आणि तिथेच जवळच्या मंदिरमध्ये ती रडताना दिसते. दोघेही तिथे जातात आणि तिला म्हणतात, "चल आई, घरात चल. तू तर जेवण पण नाही केलेस. चल आई." तिचे दोन्ही हात धरून ते दोघे जण घरी घेऊन येतात. मुलींचे आपल्यावरचे प्रेम पाहून शारदाचे डोळे अश्रूने भरून येतात. तिला स्वतःची चूक समजते. ती आता खरोखर प्रेमाने दोघींना जवळ घेते, दोघींची माफी मागते आणि
आणि सांगते, की इथून पुढे कधीही तुम्हाला मी त्रास देणार नाही. सख्य आई सारखीच तुम्हाला सांभाळेल. आणि जेव्हा नवनाथ कामावरनं येतो, तिला पाहतो आणि तिला काही बोलणार तेवढ्यातच त्या दोघी मुली म्हणतात, "आपण हिला माफ करूया. ती खरंच मनापासून माफी मागते आहे. आईला स्वतःची चूक समजली आहे. आपण आपण आईला माफ करूया." ती बिचारी खूप वेळ मंदिरमध्ये रडत बसली होती आणि आम्ही तिला घेऊन आलो आहे. आणि मग मुलांचे ऐकून नवनाथ देखील तिला माफ करतो आणि नंतर कधीही शारदा कुणालाही त्रास होईल असं वागत नाही आणि दोन्ही मुलींची खूप काळजी घेते, जीवापाड त्यांना सांभाळते आणि सर्व कुटुंब आनंदाने राहते. तर कशी वाटली ही गोष्ट आम्हाला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.